रात्रीचा काय स्वयंपाक वगैरे करायचा नव्हता, उपवास होता म्हणून आज फराळीचं वगैरे सगळं झालेलं होतं आणि लवकर काम आवरलं होतं. तर त्यामुळे म्हटलं चला इथे ड्रायफ्रूटचे लाडू बनवून घ्यायचे होते, उद्या बनवायचे होते, पण म्हटलं आता आज वेळ आहे तर घेऊ बनवून लगेच. तर अगोदर इथे मी खारी खोबरं बारीक करून घेतलं, नंतर मग पिस्ता सगळा व्यवस्थित निवडून घेतला आणि नंतर खजूर मधल्या सगळ्या बिया काढून घेतल्या. त्याच्यामधल्या बिया काढायला मला खूप सारा वेळ लागला. इकडे काजू, बदाम, मनुके, पिस्ता आणि हे सगळं काढून घेतलं होतं आणि ह्या प्लेटमध्ये चिया सीड, पांढरे तीळ, सनफ्लावर सीड आणि पंपकिन सीड्स घेतलेले होत्या. कढाईमध्ये तूप टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित असे छान काजू भाजून घेतले. काजू वगैरे भाजून घेतले आणि नंतर परत थोडंसं तूप टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये बदाम भाजून घेतले. सगळं जेवढं भाजून घ्यायचं होतं ते सगळं भाजून वगैरे घेत होते मी. ते हे मनुके आणि पिस्ताही भाजून घेतलेलं होतं आणि नंतर मग ज्या सगळ्या बिया होत्या त्या सगळ्या एकत्रच टाकल्या होत्या मी. त्या मिक्सरमधून बारीक करायच्या नव्हत्या, त्याच्यामुळे एकत्र करून घेतल्या आणि हे सगळं अगोदर खारीक खोबरं काढून घेतलं आणि नंतर मग काजू बदाम वगैरे जे सगळं होतं ना ते सगळं काढून घेतलेलं होतं एक एक करून. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये अंजीर आणि मखाने पण घालू शकतात, पण मी नव्हतं घातलेलं अंजीर. अंजीर घातल्याने ते असं थोडंसं दाताखाली कचकच लागतं, त्याच्यामुळे मी काय घातलेलं नव्हतं. नंतर मग एक खजूर मिक्सरमधून बारीक काढून घेतली आणि नंतर तुपामध्ये छान अशी तिला भाजून वगैरे घेतली. ह्या सगळ्या जेवढ्या काय वस्तू घेतलेल्या आहेत त्या काय मी अशाच अंदाजाने घेतल्या होत्या, मी काय मोजलेलं वगैरे काहीच नव्हतं त्याच्यातलं. आणि तरी पण 1.5 पॅकेट मी खजूर घेतलं होतं, तरी पण ती कमी पडली. नंतर परत मग खजूर मागवली झेप्टोवरून आणि आता ही जी खजूर मागवलेली आहे ती निवडलेली आहे, तिच्यातल्या बिया वगैरे सगळ्या काढलेल्या आहेत. तिचे सगळे व्यवस्थित अशी बारीक करून घेतली आणि नंतर गरम करून छान मिक्स करून घेतली. तर हे एवढे लाडू बांधून झाले होते, अजून एवढे सगळे लाडू बांधायचे बाकी होते. तर चला व्हिडिओ इथे सेंड करतो, तुम्ही सबस्क्राईब नक्की करा.